असं म्हणतात, की मनात हट्ट असेल तर काहीच अशक्य नाही. साताऱ्याच्या पडाळी गावातल्या ऋषिकेश जयसिंग धाने या शेतकऱ्याने हाच कानमंत्र घेऊन एक मोठी कामगिरी बजावली. 2000 सालला एक व्यापारी गावात आला होता. म्हणाला, "कोरफडीची शेती करा, लाखो रुपये कमवाल." गावातल्या बऱ्याच शेतकऱ्यांनी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. हजारो रोपं लावली. पण काही महिन्यांनी तो व्यापारी गायब झाला. सगळ्यांचीच फसवणूक झाली. लोकं निराश झाले आणि त्यांनी रोपं रस्त्यावर फेकून दिली. मात्र ऋषिकेशने ती फेकलेली 4-5 हजार रोपं उचलली आणि स्वतःच्या शेतात लावली आणि प्रयत्न केला. ऋषिकेशचं बालपण अगदी साधं होतं. वडिलांचा पगार कमी, शेती पावसावर अवलंबून, घर चालवणं अवघड. मात्र शिक्षण पूर्ण केलं, थोडी नोकरी केली. ती काही जास्त काळ टिकली नाही. मग थोडं मोरिंगा आणि आंब्याच्या रोपाचं काम केलं, पण त्यालाही फारसं जमलं नाही आणि मग कोरफडीकडे तो वळाला. पण फक्त शेतीच नाही, तर प्रयोग सुरू केले. कोरफडीतून त्याने नैसर्गिक कीटकनाशकं, हर्बल स्प्रेड आणि अर्क तयार करायला सुरुवात केली. 2013 मध्ये त्याने आपल्या उत्पादनांना ब्रँड दिला आणि बाजारात उतरला. आधी गावात, मग तालुक्यात आणि आता देशभरात त्याचा माल विकला जातोय. आज त्याच्या 2 एकर शेतावर कोरफडीची शेती आहे. वर्षभरात सुमारे 8,000 लिटर कोरफडीचं उत्पादन होऊन त्यातून तयार होतात ते हर्बल कीटकनाशक आणि स्प्रेडर. त्याच्या कंपनीची आज वार्षिक उलाढाल जवळपास 3.5 कोटी रुपये. अशा प्रकारे ऋषिकेश धानेने हार न मानता प्रयोग करत अपयशातून शिकत मोठं यश मिळवलंय.